नमस्कार मित्रांनो, खानदेश कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मित्रांनो, उन्हाचा पारा सध्या वाढत आहे. यामुळे आपल्याला फळ पिके तसेच भाजीपाला पिके यामध्ये प्रमुख समस्या ज्या दिसून येतात त्या म्हणजे पिकाची चांगली वाढ होत नाही, पिकाची पाने करपलेली दिसतात, तसेच फुलगळ होते आणि फळांना चांगली साईज येत नाही, चांगले वजन येत नाही, चांगली चमक येत नाही. तर मित्रांनो, या समस्येवर उपाय म्हणून आपण 2 प्रकारच्या फवारण्या या घेऊ शकतो. त्यामध्ये पहिली फवारणी म्हणजे 13-045 झिंक आणि मॅग्नेशियम आणि त्याचसोबत सीवीड एक्स्ट्रॅक्ट याचा आपण उपयोग करू शकतो. तर यांचे प्रमाण कसे घ्यावे तर 13-045 हे प्रति 15 लिटर पंपासाठी 70 ग्रॅम त्याचे प्रमाण घ्यावे. त्यासोबत आपण झिंक 20 ग्रॅम आणि मॅग्नेशियम 50 ग्रॅम असे याचे प्रमाण आपण घेऊ शकतो. त्यासोबत सीवीड एक्स्ट्रॅक्ट आपण प्रतिपंप 20 मिली घेऊ शकतो. तर या फवारणीचे आपल्याला काय फायदे होतील ते समजून घेऊ. तर मित्रांनो, 13-045 मुळे आपल्या पिकाची वाढ तसेच फुलधारणेत वाढ करण्यामध्ये आपल्याला 13-045 मदत करत असतो. मित्रांनो, त्यासोबत झिंक सल्फेटमुळे क्लोरोफिल निर्मिती होऊन आपल्या फुलधारणेमध्ये वाढ होऊन चांगल्या प्रकारे फुलांचे फळांमध्ये रूपांतर होत असते. तसेच मॅग्नेशियममुळे फळांची क्वालिटी, गुणवत्ता आणि वजन वाढत असते. यामुळे ही फवारणी जर घेतली तर आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो. ही फवारणी आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये घेतली पाहिजे आणि ज्यावेळेस फुलधारणा झालेली असते आणि फुलांचे फळांमध्ये रूपांतर होत असते, अशा वेळेस आपण एक फवारणी घेऊ शकतो. ती म्हणजे 0050, त्यासोबत कॅल्शियम आणि बोरॉन. मित्रांनो, 0050 मुळे आपल्या फळाचे वजन तसेच क्वालिटी येण्यास मदत होत असते आणि कॅल्शियममुळे फळाचे गुणवत्ता वाढत असते आणि फळाची तसेच झाडांची पेशी भित्तिका मजबूत करण्याचे काम कॅल्शियम करत असते. यामुळे फळांवर डाग पडणे या समस्या कमी होतात. तसेच या फवारणीमध्ये आपण घेतो ते म्हणजे बोरॉन. बोरॉनमुळे पेशी विभाजनाचे कार्य झपाट्याने होऊन फळांचा आकार वाढण्यास आणि वरील फळाचे आवरण नरम होण्यास मदत होत असते. यामुळे फळाचा आकार झपाट्याने वाढतो. तर मित्रांनो, या 2 फवारण्या घेतल्या तर आपल्या पिकाचे उन्हापासून संरक्षण होऊन भरघोस उत्पन्न आपण फळ पिके आणि भाजीपाला पिकामध्ये घेऊ शकतो. मित्रांनो, जर माहिती आवडली असल्यास व्हिडिओस लाईक व चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.